तुझ्या कविता या कविता संग्रहातील 13वी कविता. त्याची कविता कवितेचं शीर्षक होतं. त्याची प्रत्येक कविता होती शृंगारलेल्या शब्दांची. त्याची प्रत्येक कविता होती शृंगारलेल्या शब्दांची, 4-4 ओळीमध्ये थोडी जास्तच गुंतलेली. त्याची प्रत्येक कविता होती शब्दांच्या खेळात भावनेनं माखलेली. त्याची प्रत्येक कविता होती शब्दांच्या खेळात भावनेनं माखलेली, त्या मुक्या क्षणांच्या अर्थ हळूच उलगडणारी. त्याची प्रत्येक कविता होती तिच्या स्पर्शाने शहारलेली, हसण्याची, रुसण्याची आणि तिच्या लटक्या रागाची. त्याची प्रत्येक कविता होती पहाटेला सोनपावलांनी जागवणारी. त्याची प्रत्येक कविता होती पहाटेला सोनपावलांनी जागवणारी, सावल्यांचा मागावा घेत घेत कातरवेळी विरणारी. त्याची प्रत्येक कविता होती तिच्या सवे घालवलेल्या गोड क्षणांची आणि तासनतास सोबतीनं चाललेल्या वाळूतल्या 4 पावलांची. त्याची प्रत्येक कविता होती आठवणी भरून वाहिलेल्या ओंजळीची आणि आठवणीतच सांडलेल्या कित्येक आसवांची. त्याची कित्येक कविता होती तिचं अस्तित्व गाजवणारी. त्याची कित्येक कविता होती तिचं अस्तित्व गाजवणारी, त्याच्या हस्ताच्या वेळेला आस जगण्याची देणारी. आस जगण्याची देणारी. आणि अगदी शेवटी भावनेने भरलेली होती त्याची प्रत्येक कविता. भावनेने भरलेली होती त्याची प्रत्येक कविता आणि पूर्णत्वाला जाता जाता अधुऱ्या राहिल्या होत्या कित्येक त्या कवीच्या कविता. पूर्णत्वाला जाता जाता अधुऱ्या राहिल्या होत्या कित्येक त्या कवीच्या कविता. अशी त्याची कविता होती. मला वाटतं तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि फॉलो करा मला. धन्यवाद. मी अमित.